माधवनगरचा जो चिंतामणी नगरचा पूल आहे तो त्याचं काम पूर्ण होऊ दे, मग हे काम चालू करा। 5 मिनिटापूर्वी आम्ही माधवनगरच्या चिंतामणी नगरच्या पुलाखाली होतो। तिथं आज त्या पुलाचा एकही कामगार उपस्थित नाही आहे। ते काम 15 ऑगस्टला पूर्ण होऊ शकत नाही, किमान डिसेंबर ओलांडला तरी ते काम होईल का नाही अशी शंका आहे। अशा परिस्थितीत हे काम चालू केलं तर नागरिकांची प्रचंड गैरसोय होणार आहे। त्यांना एकतर संजय नगर नसेल तर कर्नाळ रस्त्यानं इकडे यायला लागणार आहे सांगलीमध्ये। आणि हे फक्त सांगलीचा जो विस्तारित भाग आहे म्हणजे पंचशील नगर असेल किंवा ह्या रुळाच्या पलीकडची एवढीच नाही तर आटपाडीपर्यंतचा नागरिक हा रोज हजारोच्या संख्येनं लोक इकडे येत असतात। 99% शाळेचे विद्यार्थी सांगलीमध्ये येतात, 99% कॉलेजचे विद्यार्थी सांगलीमध्ये येतात आणि 99% लोक घराला कुलूप घालून कामाला सांगलीत येतात। या सगळ्यांची ही गैरसोय होणार आहे आणि अशा परिस्थितीत हे पुलाचं काम थांबवावं असं आम्ही सांगितलेलं आहे। कोणतरी बाहेरचा नेता येतो इस्लामपूरचा आणि इकडचा तिकडचा आणि कामाला आमची काय होकार आहे म्हणून सांगतो, हे त्याच्या मागचं षडयंत्र आहे। याच्या मागं काहीतरी नक्की राजकारण आहे की चिंतामणी नगरचा पूल जो रखडला आहे याच्यामध्ये सुद्धा राजकारण आहे। हे षडयंत्र तर आम्ही लवकरच उघडं करणार आहे, पण इथं येऊन जर का कोण नागरिकांची गैरसोय करणार असेल तर 27 तारखेला जी मीटिंग आहे त्या मीटिंगमध्ये जे कोण म्हणेल की हे पुलाचं काम चालू करा त्याला हे नागरिक विद्यार्थी शाळेचे विद्यार्थी सगळेजण जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। जो रखडलेला रेल्वे उड्डाण पूल आहे त्याचं काम ताबडतोब पूर्ण करा। त्या पंचशील नगर येथील हा जो उड्डाण पूल आहे त्याचं काम आता सुरू करू नका। आत्ताच रेल्वेचं फाटक पडून उघडलेलं आहे। मगाचपासून 2 वेळा फाटक पडले, दिवसातून 28 वेळा फाटक पडत आहे। 1-1 किलोमीटरच्या रांगा लागत आहेत। लोक जीवावर उदार होऊन त्या ठिकाणी फाटक पडलं नसताना रेल्वे लोक उलाटत आहेत। लोकांचं अतोनात नुकसान होतंय। पलीकडच्या बाजूच्या लोकांनी कोर्टात धाव घेतलेली आणि इकडचा पूल सुरू करायचा जो घाट घातला आहे त्याच्या मागे काहीतरी राजकीय षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र आम्ही कोणत्याही परिस्थितीत उधळून लावल्याशिवाय स्वस्त बसणार नाही।